सांग तरी काय म्हणणं आहे त्यांचं? ते म्हणतात गंगूताईच्या घरी जाऊन राहा. अरे मग काय वाईट म्हणतात? मला लोकांच्या दारात राहून चाकरी नाही करायची. आहे का आता लोकांच्या? अरे भन आहे तुझी. उलट मी आता म्हणतो तू जाया पाहिजे. तू बी शिकव मला. राहिलं बाबा, पण मला एवढंच म्हणायचं आहे का तुझ्या आईबाचं वय झालं आहे आणि अजून बी तुझी लय काळजी करतात बघ. या वयात त्यासने आधार होईल असं काहीतरी कर. तुला एक सांगू का, लग्नाच्या बेडीत अडकिवलं हाय, नाहीतर कवाच घर सोडून निघून गेलो असतो मी. असं म्हणू नका. अरे त्या सत्यवाची काय बी चूक नाही बघ. हा बाय, तिची काय बी चूक नाही, पण माझा मार्ग वेगळा हाय माधू काका. तुला तर ठावच आहे की. काय म्हणते अजून गंगी? बरं आहे. ती कधी म्हणणार आहे का दुःखात आहे म्हणून? ती वरीच झाली लग्नाला, नमदा सासरुवास मुकाट्यानं सहन केला. बापाकडे तक्रार केली नाही, कधी सासरचं गारानं घेऊन आले ना. वेगळी आहे माझी गंगी. तेव्हा बी विचारलं ना बरी आहे असंच म्हण. मला वाट लावताना डोळं भरून आलत तिथे. समजांची विचारपूस करत होती राहून राहून. उगा इशे काढला गंगीच. राहू द्या, त्यानंतर बोलते तिथे. बा, मला वाटतंय का पाळूनच जावा गंगूताई करायला. काय बोलतोस तू बाहेरू? अगं आता अडचण तशी आहे. शेती, मेंढर, चित्राब गंगूताईला एकले झेपत नाही का समत. अरे पण ह्यो गडी हितलं काम नीट नाही करीत, तिकडे जाऊन कसं करायचं? तिच्या डोसक्याला काहीतरी ताप करून ठेवे. आता काल साधं कामाला धाडलं याला, तर पाटलाचा वाडा भेटून आलाय तू. काय तो तात्या वाटत भेटला होता, हेच सांगत होता, पण मी काही लक्ष नाही दिलं त्याच्याकडे. काय सांगू बाबा, रोजचं मड त्याला कोण रड. हवा त्यानं काय बी केलं नाही आणि त्या पाटलानं मेंढीला मारलं ते नाही दिसलं तुम्हाला? मारलं असेल मग काय करायचं? तंटा करायचा वय? बाहेर अशीच लोक आहेत आरला कार करणारी, पण कोणाकोणाला पूर्ण उरणार आहे. पण बाळू वाडीला जायचं म्हणतो आहे. हा, एक नवीन खूळ घुसले त्याच्या डोसक्यात. तुम्ही जरा शांत राहता का? नका उगाच त्रास करू. आय मी शेतात जाऊन येतो आपल्या. अरे बाळ्याला बी घेऊन जा संग. मी सांगितलं त्याने ऐकलं. मी आपला एकला जातो शेतात. अव कुठं चालला आहे तुम्ही? सांगितलं ना व, वाडीला चाललो आहे. पर कसं पाय? काम आहेत. तिसरा तो पसलं तरी कमी पडत्याल एवढी काम आहेत. म्हणजे काय काम आहे सांगणारच नाही ना व तुम्ही? काय येणार का बाहेर? हे नाही सांगते. तुम्ही नाही तर मी इथे एकली काय करू? का? हाय हाय बा हाय,
तर लगीन तुमच्या संग केलं आहे ना व? नेमकं म्हणणं काय आहे तुझं? मला सोडा माझ्या आईकडे. ए घरात आहे तिला विचार, हे ठरव काय करायचं. आज्जे, ए आज्जे, ए कशाला आरडतीस? आज्जे. काय झालं? हे चाललं आहेत वाडीला. मी आहे इथं एकली राहून काय करू? काय हे बाळू, आता काही ऐकला आहेस का तू? किती वेळा समजून सांगायचं तुला? आय मी असा गेलो आणि काम झालं का असं आलो बघ. बाळू, तू जायचं म्हणतो आहेस, तुझं काय खरं असतंय का? गेला का गेलाच, घरची बी चिंता नसते तुला. म्हणजे तो काय लागलीच गाठोड बांधून निघाला वय? बाय मी जाणार म्हणजे जाणारच आहे. भीमा, यायला तू बी ह्याच्या संग जा. आता माझी कामं सोडून ह्याच्या मागे फिरू का म्या? मला नाही जमायचंय. म्हणजे कोणीच ऐकायचं नाही असं ठरवलं आहे समद्याने, हा? त्याला बोल की, मला कशा पायी बोलती आहेस? बराबर आहे त्याचं. त्या म्हणतो का त्यांना जायलाच नाही पाहिजे. आणि हे गेलं तर म्या बी इथं थांबायची नाही. अगं पण लागलीच येतो म्हणताय ना व त्यो. भीमा, ऐक की माझं, जा की त्याच्या संग. बर म्हणजे तू बी त्याला धाडायला तयार आहे का? काय आता तर मला बघायचंच आहे काय काम आहे त्याचं तिथं. भीमा, आल्यावर सांग मला. भीमा, हे गाठोड. अयो मंगळ्या, ए मंगळ्या, टीम टीम विट्टे. हा अरे काय झालं? अरे एवढं का मन कावला? म्या काय केलं? अरे चोरी करायची बुद्धी लावली तू. आणि बाळ्या मोहरा चोर कोण ठरला आहे? म्या. अरे असं म्हणतोस होय? अरे बाबा ते बाळ्या किती कावलेला होता बघितलं ना तू. तुझ्यावर जर कावला असता ना गायब करून टाकला असतं तुला. घाबरत नसतो म्या. येड्यात काढतो आहे सोय मला. ह्याचा मोहरा भेटू नको मला. जाय. ए अरे हे समज मी तुझ्यासाठी करत होतो. हा माझ्यासाठी? मग कसं काय? अरे मला सांग, बाळ्या जर गाव सोडून बाहेर गेला तर लोक कोणाकडे येत्या? काळ भैरीकडे रांगा लागत्या, रांगा. मग आणि आल्या आल्या ते कोणाच्या पाया पडत्या आधी? कोणाच्या? मंगळ, धोतर, पंचा, बंडी, फेटा, मंगळू. त्यासाठीच करतो समजा म्या. अरे तात्या एवढा मारचा विचार करतो आहे सोय तू माझ्यासाठी? अरे म्या समध्यांचा विचार करतो, समध्यांचं भलं व्हावं असा विचार करतो म्या. पण माझ्या लग्नाचं कोणी बघतच नाही रे. होईल होईल, लगीन होईल. पर आता काय करायचं आहे ते सांग. हा ऐक, आता बाळू हलसिद्धनाथकडे गेला आहे वाडीला. हा तर काळ भैरीला सांग, काय मंतर तंतर पाठ करून घ्यायचे असेल तर आताच करून घ्या म्हणा. बाळू आला ना त्या सोडून. बाळू वाडीला गेला आहे सांगाय पाहिजे काळ भैरीला. हा हा सांग सांग. आणि त्याच निमा लग्नाचं बी बघायचं सांग. होईल होईल होईल. पर बाळू आला की कसं
असं. हा, जा. सत्य राग आला ते काय चुकीचं नाही. जरा धीर धर, समज नीट हो. आजी तसं तर काय बी होताना वाटणं झालंय बघ मला. ह्या सांगते आहे ना व मी ओळखते बाळूला. वय त्यासनी लगीन करायचं नव्हतं तरी बी लगीन करायला लावलं. आता बायको असून बोलत बी नाही माझ्याशी. बाला बी शाप दिला आणि तो बी गेला. आता संसार राहिला बाजूला आणि जगाचा संसार करायचा आहे त्यासनी. पण मग मी काय करू? अगं वय तर त्याच्या कलाकलानं घ्यावं लागतंय. त्याच्याशी भांडून तो ऐकायचं नाही. आजी म्या कुठं भांडते आहे? अगं तू नाही भांडत तर ह्या मोरं भांडू नका असं म्हणते आहे म्या. आजी आय म्हणत होती ना तेच झालं. काय म्हणत होती गंगी? काय बी झालं तरी तू त्यांचीच कड घेणार आहेस. की तुम्हीच काय समजा गाव तसंच म्हणत आहे. त्यासनी ठाव आहे ना. घरात कुणी बी काय म्हणलं तर आय आहे आपली. मग कुणाला कशाला तू म्हणतात ते? पण काय करायचं मी असत ते तूच सांग. त्यासनी जाऊनच द्यायला नव्हतं पाहिजे. आणि घरदार सोडून गेलंच का ते? असं काय काम आहे? आता काम होतं ते बी टिकवलं नाही. आवाज वाढलाय. काय झालं? घरातल्या भांड्यांचा आवाज आज पतूर उमराच्या बाहेर नाही गेला. यामुळे बी जाऊ देऊ नका. चालायच नाही मला. बघ तुम्ही नका ध्यान देऊ. चालायचं. ध्यान देऊ नका म्हणजे सत्य तुला काय बोलली का सुंदरा? नाही मामांचं बोलत होतं. एक जण मला त्रास द्यायलाच आला आहे. आज्या मी म्हणते मला माहेरी सोडत कुणी बी ऐक ना. लोक काय म्हणतात? लोकांनी काय म्हणायचं ते म्हणू दे. सत्य त्या सोडून येतो तुला. आणि बाळ्या आला तर घेऊन येईल पुण्यात. बर तुम्हाला जसं वाटतंय तसं करा. चल आवरा घे सोडून येतो. हो लागलीच जायची काही गरज आहे का? तुझ्या मनासारखं समजा नाही व्हायचं. बाळ्याला तू जाऊ दिलं ते चाललं ना व. आता माझं मी ऐक. सत्य आवरा घे चल.
आजे आजे सत्य सत्य ये ग बाई बस बस ये बरं झालं बाई आलीस तू सत्य तुझा बाण आहे घरात आता तो कवाच दिसणार नाही सासरून पहिल्यांदा माहेरी आली किंवा असताना तुझं कोण कौतुक केलं असतं ग तुझ्या नवऱ्यानं शाप दिला आणि मेला तो आजे रडू नका राहू दे आता 4 दिवस थोडा आलो बरं केलं सत्तीला कधी बघू असं झालं होत आहे कुठं आहे हिर्या नाही मेंढर चराया गेली आहे आता कोण हाय का दुसरं घरामध्ये सत्तीला बी लय आठवण येत होती आलो घेऊन सत्य पाणी दे मी उठू बी शकत नाही बघ. गंगी कोणत्या अंगाला गेली आहे भेटून आलो असतो कवा येईल कुठं गेली ते बी ठाव नाही व आजा तू बस आतमध्ये मी येते आयला बघून नग नग जातो मी हे धान्याचं पोत आहे गंगी आली का तिला दाखव हा येऊ का अव माझ्या सत्तीला तुमचा लेख नीट सांभाळतोय ना व वाडीला गेला आहे तो आला का घेऊन जाईल सत्तीला आणि नाही आला म्हणजे आजचे गबस की तू ग बस म्हणजे आमची लेख दिली आहे तो कसा बी वागल आणि आम्ही खपून घ्यायचं वय हा या बघा या बाळाचा बाप आहे सत्ती बी का परकी नाही आधी नाथ आहे माझी पर लग्नाचा गाठ आपण समध्याने मिळून घातला आस बोलून काय उपयोग आहे फक्त एवढं बघायचं त्यांच्या संसाराची घडी नीट कशी बसल समजा मार्गी कसं लाग असू असू येतो मी मला चल निघूया. अरे थांब की तुला काय भूक भीक लागते का नाही तुला लागली आहे का अरे तसं नाही गार सावली पडली आहे बस झाडाची हा आणि आयन दिलेली भाकर बी अजून गरमच आहे मग मग काय मग 2-2 घास खावा निघू हे माझा अजून लय मैल जायचं आहे उगा जेवणाचं खोळ नको घालूस अरे 2च घास खायचे आहेत मग निघायचंच आहे की वय फक्त भाकर खाऊन लागलीच निघू पुण्यांदा म्हणशील गाठकाभर पाठ टिकू हा नाही नाही 2-2 घास खावा निघू बघ चाल बस बस
अरे बाळ्या तुला भाकर वाट भरलं माझं